नमस्कार, मी केतकी. स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये. कोरोनामध्ये नावारूपाला आलेली कॉफी 100% तुम्ही एकदा ना एकदा तरी बनवून बघितलीच असणार. आठवण आली कोरोनाच्या कॉफीची, म्हणलं करावी तीच डाल्गोना कॉफी. तर त्यासाठी काय घेतलं आहे, 4चा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं. 4 चमचे कॉफी, 4 चमचे साखर, 4 चमचे गरम पाणी, सगळं असं मिक्स करायचं. तुमच्याकडे ब्लेंडर वगैरे असेल तर तुम्ही नक्की त्यात करा. हे चाळणीचा जुगाड खूप मस्त आहे. 3 ते 4 मिनटात आपला मस्त असं फेसाळ कॉफी तयार होणार आहे. तर कंटिन्यू हे 3 ते 4 मिनटं आपल्याला असा हलवत राहायचे, फक्त गॅप नाही पडून द्यायचा. वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात, सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, चांगलं चॅनल ग्रो होत होतं, तेही कमी झालेले. तुम्ही प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं मी दूध गरम करून घेतलं, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. तर दूध मी इथं पॉटमध्ये काढून घेतले आणि वरतून अशी मस्तपैकी फेसाळणारी कॉफी त्यामध्ये टाकायची आहे. 4 ते 5 चमचे एका पॉटला किंवा एका कपाला इनफ होतात. खूप मस्त टेस्ट येते. तर तुम्हाला काही कमी जास्ती करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि लास्टला ही आपली कॉफी इतकी मस्त अशी होते ना, तुम्हाला फोटो दाखवते. त्यामध्ये मी थोडंसं गार्निशिंग केले चॉकलेटचं. व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका. नमस्कार, मी केतकी. स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये. कोरोनामध्ये नावारूपाला आलेली कॉफी 100% तुम्ही एकदा ना एकदा तरी बनवून बघितलीच असणार. आठवण आली कोरोनाच्या कॉफीची, म्हणलं करावी तीच डाल्गोना कॉफी. तर त्यासाठी काय घेतलं आहे, 4चा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं. 4 चमचे कॉफी, 4 चमचे साखर, 4 चमचे गरम पाणी, सगळं असं मिक्स करायचं. तुमच्याकडे ब्लेंडर वगैरे असेल तर तुम्ही नक्की त्यात करा. हे चाळणीचा जुगाड खूप मस्त आहे. 3 ते 4 मिनटात आपला मस्त असं फेसाळ कॉफी तयार होणार आहे. तर कंटिन्यू हे 3 ते 4 मिनटं आपल्याला असा हलवत राहायचे, फक्त गॅप नाही पडून द्यायचा. वरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्ह्यूज येतात, सबस्क्रायबर वाढत नाही आहेत, चांगलं चॅनल ग्रो होत होतं, तेही कमी झालेले. तुम्ही प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथं मी दूध गरम करून घेतलं, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे. तर दूध मी इथं पॉटमध्ये काढून घेतले आणि वरतून अशी मस्तपैकी फेसाळणारी कॉफी त्यामध्ये टाकायची आहे. 4 ते 5 चमचे एका पॉटला किंवा एका कपाला इनफ होतात. खूप मस्त टेस्ट येते. तर तुम्हाला काही कमी जास्ती करायचं असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि लास्टला ही आपली कॉफी इतकी मस्त अशी होते ना, तुम्हाला फोटो दाखवते. त्यामध्ये मी थोडंसं गार्निशिंग केले चॉकलेटचं. व्हिडिओ कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका.